भारत माता की। ह्या रायगड वारीला मी दुसऱ्यांदा येतोय। असे किती तरुण आहे इथं? मी दुसऱ्यांदा येतोय बा, दुसऱ्यांदा। आणि आम्ही पहिल्यांदा येतोय असे खरं तर आजच्या या आपल्या चाळीसगावच्या या रायगड वारीच्या निमित्ताने खास करून उपस्थित असलेले की ज्यांच्याकडे आपसात तू बारा तूच तू त्याच्याशी काही बोलतोय ना, नाही तुझं संपून घेऊ पहिले। ती एक बॅग सापडली होती, आपण ती बॅग आणली का? ती बॅग होती पहा आता। ही बॅग कोणाची आहे? या बॅगचा मालक कोण आहे? बघ बर का त्याचं आयडी कार्ड काय। आजच्या लाईव्ह चालू आहे का तुझं? चालू होऊन गेलंय। आजच्या या रायगड वारीच्या निमित्तानं उपस्थित खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आपण या देशाचं भवितव्य म्हणून पाहतो, या तरुण पिढीकडे आपण की ही पिढी उद्या काहीतरी करणार आहे असं म्हणून पाहतो, आणि ती पिढीलाच कळत नाही की काय आपण करावं। स्वतः ती पिढी गोंधळात असते, त्या पिढीला कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडाच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन आवाज कसला येतोय आपसातला? 5 मिनिटं लाईव्ह बंद करतो का तू? करता येईल का? म्हणजे मग त्यांना हां ते काय ते चांगलं कमी जातं बाहेर आणि वाईटच जास्त जाईल। ए ते बस, चला ए दादा बस ना, तू बसा मध्ये। एकदम हिरो आहे तू, छान दिसतोय, दाढी तुझी मोठी झाली, चल बस। या खरं तर बघा तुमचे काही हाल नाही झाले ना? आंघोळ सगळ्यांनी केली होती? विहिरीमध्ये कोण कोण गेलं होतं झेपायला? त्यांचा सत्कार करायचा आहे आपल्याला। विहिरीमध्ये गेलं कोण कोण होतं? हां 2-3 लोक 2-3 पोरं गेले होते, त्यांचं नशीब की मी तिथं काठी घेऊन गेलो आणि ते तिथून चालले गेले। बघा आम्ही सगळे काही नुसतं तुम्हाला इथं आणायचं म्हणून आणलं नाही। तुम्ही या वारीचं नियोजन बघितलं असेल की तुमचं जेवण वेळेवर झालं पाहिजे, गाड्या वेळेवर पोहोचल्या पाहिजे। तुम्ही आपसामध्ये कोणी तुम्हाला एक खरं सांगू का, आपसात एक शब्द कोणी बोलायचा नाही। तुम्ही या वारीच्या निमित्ताने इथे येत असताना अतिशय आपण सूक्ष्म नियोजन केलं। ते नियोजन यासाठी केलं की तुमचे कुठेही हाल व्हायला नको, गैरसोय व्हायला नको। आणि आज तुम्ही इथवर येत असताना आपण बघितलं असेल, तुम्ही जर तुमच्या मामाकडे एखाद्या जवळच्या नातेवाईकाकडे गेला असाल, तिथं कदाचित तुमची तेवढी काळजी घेतली जाणार नाही। म्हणजे रक्तातल्या नातातला माणूस तुमची जेवढी काळजी घेणार नाही, तेवढा तुमचा हक्काचा आमदार म्हणून तेवढे आमच्या सहकार्यांनी काळजी इथे घेतली। ते यासाठी की माझ्या तरुण या लहान भावांचं एवढ्या लांब त्यांच्या पालकांनी आपल्या विश्वासावर पाठवलंय। आजकाल
राजकारणी लोकांवर लोकांचा फारसा विश्वास नाही आहे. पुढारी म्हटलं की मतांसाठी लोकांचा वापर करणं, खोटं बोलणं, वेळ काढून नेणं आणि आपली वेळ झाली की लोकांना वाऱ्यावर सोडणं, ही परिस्थिती आहे की नाही? परंतु मला असं वाटतं की राजकारणात येण्यापासून एक वेगळा पायंडा आपण पाडावा. ही रायगडची वारी आपण 2019 पासून 6 जूनला पहिली चालू केली. त्यावेळेस कोदगाव वगैरे इथले काही पोरं असतील, आजही काही, तर त्या 19च्या वारीमध्ये देखील होते आणि आज 24ला देखील आहे. खरं तर एक 5-25 खुर्च्या मागून घेता का त्या बसायला? म्हणजे सगळ्यांना बसता येतील. या वारी मागचा आमचा उद्देश माझा तेव्हाही होता, परंतु कदाचित त्यावेळेस बऱ्याच जणांना वाटायचं की याला आता आमदार व्हायचंय म्हणून हा तरुणांना काहीतरी घेऊन जात असेल. उद्या आमदार झाला की ही वारीचं काय होईल माहिती नाही. परंतु कोविडचा काळ सोडला तर ही वारी आपण अविरतपणे चालू ठेवली आहे. तुम्ही मागच्या वर्षी देखील पाहिलं, एवढीच भव्य दिव्य वारी आपण या माध्यमातून चालू केली होती. त्या वारीला मागच्या वेळेस या वेळेपेक्षा 5-700 पोरं कदाचित कमी असतील. परंतु भावांनो, ही वारीचा चालू करण्यामागचा आमचा हेतूच हा आहे की मला उद्याची पिढी घडवण्याचा विचार डोक्यात आहे. कदाचित मी कोणाला रागवतो, कोणाला बोललो, मतांसाठी, राजकारणासाठी ही वारी बिलकुल आपण चालू केलेली नाही. ही पहिलं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. या वारीतून कुठेतरी तरुण घडावा, त्याला कुठेतरी स्वयंशिस्त यावी, त्याला स्वतःविषयी आत्मविश्वास वाढवावा, या मागचा हा वारीचा एक उद्देश आहे. बरेचसे तरुण मी पाहतो की एवढे भरकटलेले असतात. आता देखील आपण एवढ्या गडबडीत आहे आणि तो माझा एक छोटा सहकारी मोबाईलमध्ये बिझी आहे. भाऊ, तू जिचा मेसेज पाहत असतील ते काही तुझ्या सोबत किती दिवस राहील मला माहिती नाही, परंतु इथं आपण ज्यासाठी आलोय, मी तुम्हाला एवढ्या लांबवर, खरं तर एक मोठी जबाबदारी इथं आहे. तुम्ही पाहिलं, एवढे लांब वाहनं आणणं, तुमची सगळी काळजी घेणं, कुठेही काही घडायला नको याची खबरदारी घेणं आणि एक नीतिवंत, एक कीर्तिवंत, एक चांगली पिढी आपण घडवली पाहिजे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या चाळीसगावच्या एका फोटोतला मला एक सहकारी आता मी जेव्हा आलो तेव्हा दिसला. साधारण 38ला किंवा 35ला तरुण असेल, दगडावर बसला होता आणि छानपैकी सिगारेट पीत होता. इथंच अलीकडे, आता ते मला माहिती नाही की इथं आता मान्य करतील की नाही करतील. बघा, आयुष्य तुमचं आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, परंतु तुम्ही अतिशय ग्रामीण भागातून, सर्वसामान्य परिस्थितीतून, माझ्या मते तुमच्यातले माझे वडील शेतकरी आहे. शेतकऱ्याची पोरं किती इथं? नोकरीला माझे वडील नोकरीला आहेत, सरकारी नोकरीला, असे किती आहेत? एकही नाही. 2. सरकारी, माझे वडील सरकारी नोकरीत आहेत. नाहीये? तुझे वडील कशात आहेत? शिक्षक आहेत. बघा, आपण आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. ते यासाठी सांग, आपसात खुजबुजूच नका कोणी. तिकडे कोणी बोलतंय का बाजूला? ते यासाठी सांगतोय आपण की तुम्ही ह्या वयात साधारण यामध्ये 22शीतल्या 20शीतल्या आतले 20 वयाच्या आतले पोरं किती इथं? 20.
20च्या पुढे आणि 25च्या आतले 35-40%, 25च्या पुढे आणि 30च्या मधले आणि 30 ते 35च्या मधले, 35च्या पुढचे थोडेच राहिले. बघा, साधारणतः तुम्ही जवळजवळ बरेचसे तरुण एका करिअरच्या स्टेजवर असणारे सगळे तरुण इथं आहेत आणि तुम्हाला इथे यासाठी आणलं गेलंय की तुमच्यामध्ये स्वतःमध्ये एक जगण्याची धडपड आली पाहिजे की होय मला काहीतरी करायचंय. नुसतं माझा बाप गरीब आहे, आमची शेती 2 एकर आहे, शेतीमध्ये काहीच उगत नाही, बहिणीचं लग्न आहे, कर्ज झालंय, ही परिस्थिती कायम राहणार आहे. परिस्थितीशी लढणारे पोरं आयुष्यात काहीच करत नाही. मग त्यात बरेच जण टेन्शन घेतात, व्यसनालाही लागतात. ए नको जाऊ दे ना, शांतच ठेवा. व्यसन करतात. मी कितीतरी तरुण पाहिले असे, परंतु ते स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवायला तयार नाही आहे की बाबा मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी करून माझ्या परिवाराला पुढे न्यायचं आहे. तुम्हाला कदाचित खरं पटणार नाही, आमची हिंगण्याची शेती फक्त 1.25-2 एकर होती. परिस्थितीचं तुम्हाला जर कितीही सांगितलं आता तर तुम्हाला अगदी वाटेल की बाबा हे खरंच नसेल. आमचे हिंगण्याचे पोरं इथं आले असतील, तुम्ही त्यांना हवं तर विचारून घ्या की आमदार खरं बोलत होते की खोटं बोलत होते. भावांनो, परिस्थितीला, आईवडिलांना दोष देण्यात वेळ वाया घालवू नका. अरे आपण स्वतः उठलं पाहिजे आणि स्वतःचे आपण जीवनाचे शिल्पकार आहोत. मला माझं आयुष्य घडवायचं आहे, मला माझ्या परिवारासाठी, माझ्या स्वतःसाठी जगायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून मला काहीतरी वेगळं करायचं आहे, ही धमक तुमच्या स्वतःमध्ये असली पाहिजे. नाहीतर एक गर्दीतला चेहरा आज 3000 तरुणांमधला एक चेहरा तुम्ही राहाल. आपल्या ग्रामीण भागातले पोरं पण बरेचसे आहेत. इथं अमित दादा आला असेल, फॉरेस्टमध्ये ते आता शासकीय नोकरीत आहेत. भोला दादाचा आमचा मित्र आहेत ना. बरेचसे पोलीस खात्यात असतील, शिपाई असतील. गरजेचं नाही की प्रांतात झालं पाहिजे, डेप्टी कलेक्टर झालं पाहिजे, DYSP झालं पाहिजे. छोटे छोटे स्वप्न पूर्ण करा. तलाटे हो, नोकऱ्या MPSC परीक्षेच्या नादाखाली लागत असताना स्वतःच्याही मर्यादा ओळखा की आपण स्वतःशी किती प्रामाणिक राहणार आहोत. नाहीतर बरेचसे पोरं मी असे पुण्यात पाहिले, गरीब घरची पोरं पाहिली, बापाची परिस्थिती खूप अडचणीत, परंतु MPSC माझं पोरग करतंय, पुण्याला जातंय. त्या बापाला वाटतं, आईला वाटतं अरे हे माझं पोरग माझं आयुष्याचे 4 दिवस बदलेल. माझ्याकडनं माझी परिस्थिती बदलली नाही, परंतु माझं हे पोरग उद्या माझी परिस्थिती बदलवेल असं बऱ्याचशा बापांना वाटतं. ते पोरं पुण्यात येतात आणि ते अशा हवेत जातात की त्यांना आईवडिलांनी आपल्याला कशासाठी पाठवलं ते सुद्धा बऱ्याचदा कळत नाही. भावांनो, आपली परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे, आपल्यातल्या उणिवा ओळखल्या पाहिजे. तुम्हाला उद्याच्या बदलच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील राहिलं पाहिजे. असे कितीतरी लोक आहे, तुम्ही एक गर्दीतला चेहरा म्हणून जर वावरला की या गर्दीतल्या एका फोटोमध्ये मी दिसतोय का, हा विचार करण्यापेक्षा मला उद्याचा मंगेश चव्हाण व्हायचंय हा देखील विचार केला पाहिजे. मला आनंद असेल की माझ्या सोबतचा सहकारी तरुण मित्र, मी ज्यांना रायगड वारीमध्ये माझ्या सोबत माझा लहान भाऊ म्हणून नेलं, तो उद्या प्रशासनात असेल, नोकरीत असेल, व्यवसायात असेल, कुठे का असेना. गरजेचं नाही की राजकीय लोकांच्या नादी लागलं पाहिजे. मी तर कायम सल्ला देतो, फार राजकीय लोकांच्या नादी लागायचं नाही.
कमीत कमी राजकारणाचा डोक्यात विचार ठेवायचा. स्वतःचा परिवार स्वतः आपण कसं सांभाळू शकतो हा विचार तरुणांनी ह्या वयात आणला पाहिजे. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, मी वयाच्या 20-21व्या वर्षी असताना ज्या वेळेस इंजिनिअरिंगला नापास झालो, मी त्याच्या दुसऱ्याच वर्षी घरात दोघं बहिणींचं लग्न करायचं म्हणून, परिस्थिती नाही म्हणून, माझ्या दोघही बहिणींचं लग्न एकाच मांडवात केलं. आईवडिलांना वाटायचं की आता परिस्थिती अडचणीची आहे, हा माझा एकटा मुलगा आहे, याच्याकडनं हे पुढे झेपलं जाणार नाही, आपल्यावर कर्ज होईल आणि झालेलं कर्ज ह्या वयात आम्ही फेडू शकत नाही आणि हा कुठून फेडेल, हा विचार त्यांच्या मनामध्ये यायचा. आज मी यासाठी तुम्हाला सांगतोय, प्रचंड अडचणी आयुष्यात संकट मी पाहिली, बऱ्याचदा अडचणींना सामोरे गेले, अनेकदा शून्य बघितला, उद्योग व्यवसायात स्वतःला अडकून घेतलं आणि जाणीवपूर्वक व्यवसायातनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत ज्या वेळेस राजकीय भूमिका घ्यायची वेळ आली, मी स्वतःच्या पायावर स्वकर्तृत्वाने उभा होतो म्हणून आमदार होऊ शकलो. जर मला वाटलं होतं की माझाच मित्र मला आमदार करेल, परंतु मला जेव्हा कळालं की असं कधीच कोणी कोणाला आमदार करत नाही, ही धमक स्वतःमध्ये ठेवावी लागेल. त्याच्यामुळे भावांनो, मी यासाठी तुम्हाला सांगतोय की खूप मोठी स्वप्न सोबत घेऊन जात असताना अगदी छोटी छोटी स्वप्न पहिले पूर्णात करा आणि निर्व्यसनी राहा, हा मोलाचा सल्ला माझा तुम्हाला लहान भाऊ म्हणून असेल. आजची ही वारी करत असताना खरं तर मी आजारी होतो. मी आता आमचे स्वप्नील डॉक्टर इथं आला नाही, तो पण सोबतच आहे, पण यासाठी ही अविरत अखंड वारी स्वतः ठेवली की या पोरांना आपण बदलवलं पाहिजे. मला माहिती आहे की मी यांना एवढ्या 3000 पोरांना ऐकलं, यातले तर अर्धे म्हणतील आमदार काही बी गप्पा मारतील, काही काम नाही, तो जाऊ त्यांनी सांगा, आपले जे करा ते करा. यातले कितीतरी पोरं ऐकून सोडून देतील, परंतु 3000 पोरांमधून 30 पोरांनी जरी मनाशी ठरवलं की बाबा मला काहीतरी करायचंय, मी आज या 6 जूनच्या रायगड वारीच्या निमित्तानं संकल्प केलाय, असं ठरवून इथून तरुण गेला पाहिजे की प्रामाणिकपणे सांगा की मी व्यसन करतो आणि या रायगड वारीच्या दिवशी मी आज माझा मोठा भाऊ म्हणून आमदार दादाला शब्द देतो की मी माझं व्यसन सोडणार आहे. असा कोणी तरुण आहे का? नुसतं फॉर्ममध्ये हा म्हणू नका वरती बोट करून, त्याची माहिती मी घेणार आहे. व्यसन सोडणार आहे का? कसलं व्यसन करतो तू? उभा राहा, त्याला माईक द्या. घाबरू नको, चिंता नाही करायची, लाजायचं नाही. 2 जण आहेत, या रे त्याला इकडे आणा, एकदा टाळ्या वाजा. त्याला माईक दे तिकडे. एक आस्थात ना करू, त्याला माईक दे. तो कसलं व्यसन करतो ते ऐकून घ्या आणि त्याने कसलं व्यसन सोडायचा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ तो आज घेतोय की मी आज व्यसन बंद करणार आहे. असं अजून कोण बोटवर केलाय? आपसात नका बोलू, एकमेकाकडे पाहतोय, तू पाय, तू व्यसन करतो, तू सोड, असं म्हणतोय तो त्याला. याच्यासाठी याच्या हिमतीला एकदा दाद द्या आणि याच्यासाठी टाळ्या वाजा जोरात. अजून 20 मिनिटं तर लागतील. त्याला माईक द्या. वा, नाव सांग. यश कुमार. कुठं राहतो? तांबोळेकर. तांबोळ्याला. कसलं व्यसन करतो? पहिले सिगरेटचं व्यसन करायचो, आता सोडलंय ते. सोडणार आहे का आता? हो. नक्की? हो. सिगरेट बंद? हो. वा, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांग. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की आजपासून सिगरेटला हात लावणार नाही. धन्यवाद. मला असं वाटतं की 10 जरी लोकांनी आज व्यसन सोडलं
तरी ही रायगड वारी आपण सफल झाली असं मला वाटेल. अजून कोण आहे तिथं? कोणीतरी वरती बोट केला होता एकाने. द्या रे याला, घाबरू नको रे, चल उभा राहा, सांग, दे याला नाव सांग. ऐकून घ्या, हसू नका. दादा, माझं नाव सचिन प्रेमसिंग जाधव आहे आणि मी बोर्डरे गावात राहतो. मी मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा मी शपथ घेतली होती, ती मी कधी व्यसन केलेलं नाही. आणि रायगडवर गेलो तेव्हा शपथ घेतली की मी कधी व्यसन केलं नाही आणि करणार पण नाही. आणि तुम्हाला आम्ही कमेंट पण केला आहे, सॉरी इंस्टावर कमेंट पण टाकलेलं आहे, त्याच्यावर माझं सर्व लिहिलेलं आहे. वा, थँक्यू. अजून कोणी व्यसन सोडणारे असं कोणी तरुण? हा, एकमेकाला बोलताय सगळे तू तू असं. बघा, आजच्या या भावांनो, तुम्ही अजून खूप लहान आहे. बघा, दोन प्रकारे माणसं घडवण्याची एक प्रक्रिया असते. ए शांत बसा, बस. आम्ही ज्या पद्धतीने माळी एखाद्या गुलाबाच्या झाडाला जर वाढवायचं असेल, कुठल्याही झाडाला जर आकार द्यायचा असेल, ते काय करतं? नको ती फांदी कट करतं आणि त्याला वरती जाऊ देतं की बाबा हे झाड वरती गेलं पाहिजे. नको त्या फांद्या. माणसाच्या आयुष्याचं पासून असंच असतं. त्याच्यातले काही दुर्गुण जर कमी केलं तर माणूस खूप मोठा होऊ शकतो. जर दुर्गुणाच्या फांद्या जर आपण कमी केल्या नाही तर त्या फांद्या बाजूलाच वाढतात, तो माणसाची उंचीच वाढत नाही. आणि याचसाठी आपण सांगतो, काही माणसं घडवताना असंही होतं की ज्या पद्धतीने कुंभार हा मडके घडवतो आणि ते थापत पाहिलं की तुम्ही थापत राहतो, इकडे वाढलं का थाप, इकडे वाढलं की थाप. पण एक शक्यता असते की ते मडकं कधी कधी फुटतं. त्यामुळे माणसं घडवताना नको ते दुर्गुण तरुणांमध्ये काढले पाहिजे, हा आपला त्या मागचा उद्देश. खरं तर या रायगड वारीच्या निमित्ताने आमचा प्रयत्न हा तुमचा परिवारातला सदस्य म्हणून काळजी घेण्याचा राहिला आहे. तुमच्यातले असे काही तरुण असतील, यावेळेस आपण 12वीला आत्ता ज्यांच्या परीक्षा झाल्यात असे किती पोरं आहेत? 12वीला 10वीच्या परीक्षा त्यांनी दिल्यात आणि 11वीला गेलेत, आत्ता निकाल लागले, असे काही पोरं आहेत का? थोडे आहेत. काही ग्रॅज्युएशनला पोरं आहेत का? अजून तुम्हाला एक सांगतो, या वर्षी आपण 1000 ते 2000 तरुणांना शिष्यवृत्ती देणार आहोत आणि शालेय साहित्य पुन्हा त्यांना पुरवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. फक्त रायगड वारीचे तुमचे सगळे नंबर कायम आमच्याकडून तुम्हाला आता कायम संपर्कही केला जाईल, मी संपर्कात राहील. एक तुमच्या आयुष्यात एक पक्क लक्षात ठेवा, चांगलं कामासाठी कधीही तुम्हाला अडचण आली तर तुमच्या पाठीमागे मंगेश चव्हाण नावाचा एक मोठा भाऊ हा कायम उभा राहणार आहे. काम हे चांगलं असलं पाहिजे. आणि ज्याही तरुणांना या 12वीच्या शिक्षणानंतर शिष्यवृत्तीसाठी नावं द्यायची असतील, जर त्या क्रायटेरियामध्ये जरी बसत नसतील, परंतु रायगड वारीचा मी तरुण आहे एवढं जरी सांगितलं आणि माझी परिस्थिती अडचणीची आहे, मला पुढे शिकायचं आहे, अशाही तरुणांना आपण 100-1 तरुणांना शिष्यवृत्ती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यासाठी की ही पिढी आपल्याला घडवायची आहे. मी कदाचित 10-20 वर्षानंतर राजकारणात जरी नसलो, आमदार जरी नसलो, रस्त्याने जात असलो तर एखादा तरुण कुठल्या तरी एका शासकीय सेवेत, कुठल्या तरी एका उद्योगाच्या ठिकाणी जर मोठा होत असेल आणि 20 वर्षानंतर जर तो मला म्हटला की दादा मी रायगड वारीला 20 वर्षापूर्वी तुमच्या सोबत आलो होतो आणि त्यावेळेस मी तुमचं काहीतरी चांगलं ऐकलं, मी माझा उद्योग चालू केला, मी अभ्यास केला म्हणून इथपर्यंत पोहोचलो, तर मला असं वाटतं
की हे समाधान हे आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या संपत्तीपेक्षा हे माझ्यासाठी मोठं समाधान असेल की माझ्या चाळीसगाव तालुक्यातले तरुण मुलं हे मला घडताना बघायची आहे. भावांनो, 35-40 वर्षापासून तुम्ही हे गाव बदलताना पाहत नाही. गावातले रस्ते बदलत नाही, गावातली परिस्थिती बदलत नाही. आज तुम्हाला हे राजकीय व्यासपीठ नाही, आपल्याला एक ताकद उभी करून हे गाव बदलवायचं आहे. तुम्ही पाहताय तलाठी कार्यालयात, तुम्ही कधी तहसील ऑफिसला गेलेत का? तिथं उभं राहायला जागा आहे, तिथं मुतायला तरी जागा आहे, थांबायला जागा आहे, कुठे कोणाला भेटावं माहिती नाही. चाळीसगाव तालुक्यातले सर्व शासकीय कार्यालय महिन्याभराच्या आत आपण मालेगाव धुळे चौफुलीला तुम्ही पाहिलं का एक शासकीय कार्यालय उभं राहिलं? मंत्रालयाची इमारतीसारखं दिसणारं कार्यालय मी बनवलं की जे कार्यालय उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात कमी वेळात कार्यालय मी उभं केलं. एकाच ठिकाणी 22 शासकीय कार्यालय मी तिथं करतोय. यासोबत दारूच्या संदर्भात एक्साईजचं नव्हतं, न्यायालयाच्या इमारती नव्हत्या, तलाठी कार्यालय ग्रामीण भागात तुम्ही तुमच्या बऱ्याचशा गावांना पाहिले असतील की 52 तलाठी कार्यालयांची कामं आज चाळीसगाव तालुक्यात चालू आहे. रस्ते बदलतोय. शहरातले हिरापूर रोडकडचे रस्ते तुम्ही पाहिले असतील, तिकडचे रस्ते आता मी बदलवलेत. मालेगाव रोडचे काही रस्ते आपण बदलवतोय. हे गाव आपल्याला बदलवायचं आहे आणि हे एकट्या दुकट्याने मला शक्य नाही. यासाठी तुमच्या सगळ्या तरुणांची मला साथ लागणार आहे. ती साथ यासाठी लागणार आहे की या गावाला तुम्ही कुठेही गेलात तर स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे की मी चाळीसगावचा आहे आणि हे गाव माझं आहे. हे गाव आपण बदलतोय. MS-52 ची एक ओळख की जी 12 वर्षानंतर आपण या चाळीसगाव तालुक्याला MS-52 च्या रूपाच्या माध्यमातून दिलं. हा तालुका येत्या 10 वर्षात जिल्हा ज्यावेळेस करण्याच्या संदर्भात शासन धोरण करणार आहे त्यावेळेस चाळीसगाव तालुका जिल्हा कसा करता येईल त्यासाठी लागणारं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आज आपण डेव्हलप करतोय. हा बदल नुसतं रायगड वारी करून तुम्ही आलेत म्हणून चालणार नाही. मला माहिती आहे की विकासाची वारी मला करायची आहे. माझी आमदार म्हणून जबाबदारी देखील आहे. आज राज्यातले 10 ते 12 तालुके ज्यावेळी दुष्काळात आले, जळगाव जिल्हा, धुळा आणि मालेगाव, नाशिक या परिसरातनं आपण बघा, फक्त चाळीसगाव तालुक्याला शेतकऱ्यांना पैसे मिळालेत. असे पोरांनी वरती बोट करा की दादा आम्हाला आमच्या वडिलांच्या खात्यात पैसे यावेळेस अनुदान म्हणून मिळाले. इतक्या लोकांच्या खात्यात पैसे मिळाले. हे बाजूच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठेही जितुतुलाही मिळाले, कुठेही करता आले नाही. हे का शक्य झालं? मी आमदार म्हणून काम करत असताना अतिशय विनम्रपणे तुम्हाला सांगतो की कन्सेप्ट माझे खूप आयुष्यात क्लिअर आहे. मी अगदी लहानपणापासून गरिबी पाहिली आहे. गरिबीचे चटके मी जवळून पाहिले. गरिबी काय असते याची जाणीव माझ्या नसानसात आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे एखादा मोठा माणूस आला तो तरी परत जाऊ शकतो, परंतु एखाद्या फाटक्या कपड्यातला गरीब सर्वसामान्य शेतकरी माणूस आला त्याला मी कधीच परत जाऊ देत नाही. हा माझा मूळ स्थायी स्वभाव आहे. भावांनो, या तालुक्याला बदलवण्यासाठी तुमच्यासारखी तरुणाईची मला साथ लागणार आहे. येणाऱ्या काळात आपण या तालुक्याला एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करतोय की जो तालुका हा महाराष्ट्रातला एक प्रगत तालुका म्हणून ओळखला गेला पाहिजे. आपण धरणांच्या संदर्भात जेवढ्या पाटचाऱ्या होत्या, शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहोत. 65 किलोमीटरच्या पाटचाऱ्या आपण करतोय. मी यासाठी करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी नतमस्तक होत असताना माझ्या शेतकऱ्याच्या देठाला काडीला हात लावू नका. हा शेतकऱ्यांचा कैवारी असलेला राजा आणि त्या राजाच्या चरणी येत असताना मी देखील शेतकऱ्यांसाठी काही करावं ही देखील माझी भूमिका आहे. येणाऱ्या काळात आपण शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. तरुणांसाठी आपण काम चालू केलं आहे. नुसती वारी करून चालणार नाही हेही मला माहिती आहे.
इथून गेल्यानंतर बरेच जण तुम्हाला विचारतील एकदम भारी मजा होऊन असं करू, बाकीचे तर असं सांगतील अरे त्यांनी काय झाले पायठेच उतरना थोडे गया असा आंबा खादा तडे आम्ही, अरे त्यांनी ते वार मागया ते बैदन मागे सुटणी तो माणूस मागे सुटणार त्यांनी असा आंबा खादात हावतेला असं बोलणार त्याला 2-4 गाय दिडाख्यात हावतं नुसता येडाशी ना काही खरं नाहीये. नुसतं यासाठी ही रायगड वारी राहायला नको. या रायगड वारीतनं कदाचित माझ्या 2 तरुणांनी मला संकल्प सांगितला, उद्या तुम्ही ज्यावेळेस रायगडच्या पहिल्या पायरीला तुम्ही ज्यावेळेस नतमस्तक व्हाल त्या दिवशी एक संकल्प करा आणि तो संकल्प कोणालाही सांगू नका, हवं तर स्वतःच्या मनाशी एक खुणगाठ बांधा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पहिल्या पायरीला मी नतमस्तक होऊन आज संकल्प करतोय की माझ्या आयुष्यातला बदल करण्यासाठी मी एक आज हा संकल्प करणार आहे. आणि तो संकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पुन्हा त्या रायगडाला एकदा नतमस्तक जिथं असाल तिथून व्हा की मी पहिल्यांदा ज्यावेळेस रायगडाला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं होऊन नतमस्तक होऊन मी एक संकल्प केला, तो संकल्प सिद्धी देण्यासाठी प्रयत्न करावा ही माझी तुम्हाला विनंती असेल. खरं तर आजच्या रायगड वारीच्या निमित्तानं एक ही वारी अगदी माझी ज्याला आपण म्हणतो की कमी काळात तुम्ही इथं आलात, तुमचं नोंदणी अतिशय तुम्ही बघितलं असेल. माझ्याकडे तुम्हाला येण्यासाठी मी असा माणूस आहे, ऑनलाईन माणूस आहे, पाहिलं की नाही तुम्ही? तुम्हाला डायरेक्ट नोंदणी झाल्या की नाही? काही कुठे जावं लागलं का? फार काही अडचणी आल्या का? शिफारशी लागल्यात का मोठमोठ्या? असं असायचं की आमदाराकडे जायचं म्हटलं, पहिले मंत्री खासदाराकडे जायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटलं की आम्ही कसं जायचं. परंतु तुमचा आमदार असा आहे, तुम्ही याच्या पुढे मला कुठे तुमच्या गावात आलो परिसरात आलो मला तुम्ही फोन केला मेसेज केला तर फक्त मी रायगडचा तुमचा दादा लहान भाऊ वारकरीतला एक लहान मित्र आहे, भाऊ आहे एवढंच सांगा. कधीही मला काम सांगितलं तर कायम तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक विश्वास देतो, शब्द देतो की मंगेश दादा हा तुमच्या पाठीमागे आहे. फक्त आयुष्यात असं काही काम करा की या मंगेश दादाला तुमच्या परिचय कधी यायला नको. माझ्या रायगड वारीतला तरुण आहे आणि हा चुकीच्या मार्गाला गेला अशी पश्चाताप करण्याची वेळ कधी यायला नको, एवढंच माझं तुम्हाला सांगणं असेल. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आकाश दादाला तुम्हाला काही ऐकायचं आहे आणि तुमच्यातले 2-2, 1.5 मिनिटं प्रातिनिधिक स्वरूपाने काही तरुणांना या वारीविषयी बोलायचं आहे. स्वतःहून ज्याला जे बोलायचं असेल की दादा या वारीमध्ये हे कमी होतं, हे चांगलं होतं, पुढच्या वेळेस ही वारी अशी झाली पाहिजे, आपण 40गावसाठी एक संकल्प केला पाहिजे की आपल्याला 40गाव बदलवायचं आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही हे 40गाव बदलवण्यासाठी मंगेश दादाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहून काम करू. जर सांगितलं की दादा नाही आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं नाही, आमचा दादा राष्ट्रवादीत काम करायचा, आमचा बाबा बी राष्ट्रवादीचा होता, तुम्ही आम्हाला रायगडला काय आम्हाला तुम्ही दुबईला बी नेलं तरी आम्ही तुमच्यासोबत काम करणार नाही, आज इथं आलो जय महाराष्ट्र, उद्या आम्ही राष्ट्रवादीचं काम करू, तरी मला आनंद आहे. ही राजकीय वारीच नाही आहे. जी काही तुमच्या मनात असेल, माझ्यासाठी सूचना असतील, माझ्यासाठी काही सांगणं असेल, मित्रांसाठी सांगणं असेल, ते प्रातिनिधिक स्वरूपाने 1-1.5 मिनिटाच्या वर कोणीही न बोलता ते मांडावं, जेणेकरून प्रत्येक वारीमधून आपण त्यातनं एक घेतो. हे काय झालं? हा, कोणीही जागेवरनं उठू नका. कुठे येतो? ए बसा बसा बसा. अरे तो भूषण कोणीही दादा, जागेवरनं उठू नका. अरे घाबरू नका. बस बस ए बस बस ए ए एक उठू नका कोणी. ए बस. अरे ते कशाला उठले? अरे तो भूषण दादा साप पकडणारा एक मोठा गारुडी आहे, तुम्ही घाबरू नका. चला बसा. मुन्ना असेल, मुन्ना पकडला का? पकडला का साप? बघा आपल्याकडे माणसं असे आहेत की तुम्ही सांगा फक्त, जादूचं पेटारच आहे. बघा. ए बस चल. ए बॅग लावलेला खाली बस. उद्या आता रात्री उशिरा आपण यासाठी चढत नाहीये की तिथं लाईटाची व्यवस्था वगैरे अडचणीची राहते. मागच्या वेळेस तरुणांना विचारा, आम्हाला रात्रभर खाली थांबावं लागलं होतं. त्याच्यामुळे उद्या सकाळी आपण तिथे चढायचं. म्हणजे सकाळी किती वाजता जायचं?
4 वाजता उठायचंय, 4-5 वाजता, 6 वाजता तिथं पोचायचंय, 8:30 वाजता आपण वरती जाऊ. साधारणतः 2-3 तास तुम्हाला तिथं पूर्ण कसं फिरायचंय ते फिरायची व्यवस्था करा. आणि साधारणतः पुन्हा खाली येऊन आपल्याच बसेस असल्यामुळे फार आता उद्या गर्दी राहणार नाही. आपण एक दिवस का यासाठी लेट केलं की मागच्या वेळेस खूप हाल झाले होते. 1-2 जणांना गुदमरायला वाटत होतं, इतकी चेंगराचेंगरी. आणि तुमची जबाबदारी ही माझी जबाबदारी मी समजतो. त्याच्यामुळे ती एक खबरदारी म्हणून आपण असा एक प्रयत्न करतोय. आपल्याला 3-4 तरुणांना ऐकत असताना आजचा संकल्प करून पुन्हा छोटा छोटा रील या प्रत्येक वारीचा, या रायगड वारीचा स्वतःचा एक रील आमच्या अकाउंटला तुम्ही विजू तुम्हाला सूचना, विजू देणार आहे सूचना, तू काय करायचं आहे ते विजू पण सूचना देईल. तुमच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे अपडेटेड आहेत. कधीही मदत लागली तर आमच्या संपर्क कार्यालयात माझ्याशी, सागर किंवा आमच्या कार्यालयात तुम्ही पाहिला. आमच्याकडे येण्यासाठी एक सिस्टीम लक्षात आली का तुम्हाला? बाकी हो म्हणतोय, बाकीच्यांना काहीच कळत नाही. काही अडचण असते का? सरळ सरळ काम असतं ना. हेच आमच्याकडे कायम लक्षात ठेवायचं. कधीही असलं तरी मला आवर्जून सूचना त्या संदर्भात द्या. मी जेव्हा जेव्हा तुमच्या गावात येईल त्यावेळेस मला आवर्जून तिथं भेटण्याचा प्रयत्न करा. इथं बऱ्याच जणांची माझी भेट होणार नाही, काहींचा भेट घेण्याचा माझा प्रयत्न असेल. मी बऱ्याच जणांची विचारपूसही केली. मला एक सहज म्हटला की दादा, आमदार इतका साधा असतो तुम्ही आम्हाला स्वतः विचारताय जेवण झालं का, आंघोळ केली का. मी त्याला एका वाक्यात म्हटलं, मी ज्याला नातं मानतो ते नातं मी आयुष्यभर टिकवतो. तुम्ही माझे सगळे या वारीमध्ये तुम्ही माझे सगळे लहान भाऊ म्हणून आले आहेत. आणि लहान भावांची काळजी घेणं ही मोठ्या भावाची जबाबदारी आहे. मी दुसरं काही करत नाही, माझी जबाबदारी पार पाडतोय. यासाठी की या जबाबदारीतनं मला शिकण्यासारखं एक खूप काही आहे. खरं तर तुम्ही इतके तरुण इतक्या विश्वासाने इथपर्यंत आलात की आपण गेल्यानंतर आपली गैरसोय होणार नाही. कारण की इतक्या लांब आज 450 किलोमीटरला येणं, तिथं राहण्याची, तिथं जेवणाची व्यवस्था असेल किंवा नसेल, बरेच पालक पाठवत नाही. परंतु तुमचा माझ्यावरचा आणि माझ्या सहकाऱ्यांवरचा विश्वास हा मला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतो. जेवणाच्या विषयावर कुणीही जेवणाची घाई करायची नाही. शिस्त या विषयावर. अजून भूक लागली कोणाला? 8:30 ते 9 वाजता तुम्ही पकडून चला. 9 वाजता आपण जेवण चालू करू. टप्प्याटप्प्यात एक ब्लॉक जेवण संपतील. पुन्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने शाहिरांचा कार्यक्रम ऐकायचा आहे. तुमच्यातल्या काही तरुणांना आम्हाला ऐकायचं आहे, आकाशदादाला ऐकायचं आहे. अजून तुमच्यातल्या काही तरुणांना कधीही मदत लागली तर तुम्हाला एकच सांगतोय, आयुष्यात एक लाईफलाईन तुमच्यासाठी आजपासून एक नंबर लक्षात ठेवा, मंगेश दादाचा. की आपल्या पाठीमागे एक मोठा भाऊ म्हणून, जरी माझी परिस्थिती काय असेल नसेल, पण आमचा मोठा भाऊ या तालुक्याचा आमदार आहे. आम्हाला कदाचित चांगल्या काळात तो सोबत नसला तरी चालेल, पण वाईट काळात आमचा मंगेशदादा आम्हाला सोडणार नाही. हा विश्वास तुम्ही इथून मनातनं घेऊन जा. एवढंच तुम्हाला सांगतो. जेव्हा केव्हा तुमच्या गावात येण्याचा योग येईल, जेव्हा केव्हा ते निरूप लागला तर मला आवर्जून भेटायला या. बघा, त्या मी आशा सेविकांना बहिणी मानलं होतं, हे माहिती का तुम्हाला? सुरुवातीला सगळ्यांना वाटायचं की असं हे पुढारी म्हणतात की बहीण आहे, बहीण आहे. कशाचा बहीण भाऊन काही राहत नाही, नुसतं पुढारी गोर बोलतात. आज मी माझ्या आशा सेविकांचे जवळजवळ 100 मुलींची भाच्यांची लग्न केली. त्या बहिणी सख्या भावाला पत्रिका द्यायला कदाचित त्यांच्या मनात दुसऱ्या विचार येईल, परंतु त्या मंगेशदादाचा पहिला विचार करता. त्याच्यामुळे आजपासून तुमचा मोठा भाऊ कोण कोण चुकला तर रागवेल कोण तुम्हाला? तुमच्या अडचणीच्या काळातला साथीदार कोण? दुःखाचा साथीदार, वाईट सवयींचा साथीदार, त्याचा साथीदार मी नाही. पुन्हा एकदा भावांनो, एक माझ्या परिवारात नवीन 3000 भावंडांचा एक परिवार, एक माणसं जमवणारा माणूस म्हणून मला सगळेजण ओळखतात. पुन्हा माझ्या या परिवारात 3000 मला लहान भाऊ भेटलीत. या भावांच्या पुढील प्रगतीसाठी, पुढील आयुष्यासाठी
कधी तुमच्या लग्नांची पत्रिका जरी असतील तर आवर्जून एकही तरुणाने असं केलं नाही पाहिजे की तुमचं लग्न आता मला बिना पत्रिका द्यायचं व्हायला, फक्त परस्पर लव्ह मॅरेज करू म्हणजे झालं. नाही तर तिकडे काही झालं की बस दादाने सांगितलंय की दादा आपल्या पाठीमागे. चांगल्या कामांसाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा. पुन्हा एकदा या वारीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शांतता ठेवा. आपल्याला शिस्त राहायचंय आयुष्यात. संयम, शिस्त ही खूप काही ही शिकण्यासारखी असते, ती कायम लक्षात ठेवायची. खरं तर इथं विजयकुमार भांबरे सर, आपले पवार सर, एक पाचाडकर बाबा आहे तिथं, की या सगळ्या नियोजनामध्ये त्या बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. दादा अजय ये तू मागच्या वेळेस बोलला होता ना, अजय कुत्रे सर, कुर्ते सर, भरत जाधवजी, संजय जागडे सर, कापरे सर, खरं तर ह्या सगळ्यांचं इतकं मोठं सहकार्य असतं. ही वारी काही एकटा माणूस करू शकत नाही. या सगळ्यांसाठी विजय भांबरे सर, पवार सर, पाचाळकर बाबा, अजय दादा, भरत दादा, संजय दादा, कापरे दादा, एकदा जोरदार वरती हात करून टाळ्या. या सगळ्यांसाठीचं मनापासून मी माझ्या चाळीसगावकरांच्या वतीनं, या सगळ्या माझ्या लहान भावांच्या वतीनं या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ही वारी आवडली? पुढच्या वर्षी कोण कोण येणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. मी थांबू आता. धन्यवाद.